अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. धन्यवाद. आता ज्या ठिकाणी आदरणीय निवृत्त निकम साहेब यांनी आमच्या सगळ्या बिबट्याने ग्रस्त असलेल्या लोकांची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. या संदर्भात आदरणीय ॲडिशनल कलेक्टर या ठिकाणी राऊत साहेब उपस्थित आहे. आपल्याला विनंती की साहेब ज्याच्या मागण्या या ठिकाणी डीसीएफ खाडे साहेब आहेत, त्यांनी फॉरेनच्या संदर्भात काही योजना केल्या. मागच्या वेळेस सुद्धा साहेब असाच मोर्चा या ठिकाणी झाला होता. आपण त्यावेळेस असं संबोधित केलं होतं. त्यावेळेस आपण अशीच काहीतरी आश्वासन त्या ठिकाणी दिली होती. परंतु आता त्या मागच्या आश्वासनाचे आश्वासन न देता ठोस उपाययोजना काय करणार याचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी करावं. सर्वप्रथम आजच्या या घटनेचा आदरण केला. महत्त्वाचा जो विषय होता की पिंजऱ्यांचा, तर पिंजऱ्यांची आपल्याला जी केस आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जे आहे तो आपल्याला ती प्राप्त झालेली आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडनं ती प्राप्त झालेली आहे आणि 200 पिंजरे तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. जे आपण एक 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्ण पिंजरे आपल्याकडं या ठिकाणी येऊन जातील. दुसरी गोष्ट, आता निकम साहेबांनी खूप एक चांगली आयडिया दिली की ती महत्त्वाची म्हणजे ज्या ठिकाणी वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये जर आपण एक 10 ते 15 फुटाचं जर कंपाऊंड घेतलं आणि त्याला जर आपण हे केलं, सोलारचं कुंपण घातलं, तर त्या ठिकाणी बिबट आतमध्ये राहू शकतात. तर निश्चितपणे ही योजना या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी कंपाऊंड घातलेलं आहे, पण त्याची हाईट कमी असल्यामुळं बिबट त्या ठिकाणून ये जा करू शकतो. पण आपण जर ती हाईट जर वाढवली आणि 10 ते 15 फुटाची जर ठेवली तर निश्चितपणे बिबट त्याच्यामध्ये आतमध्ये संरक्षित राहील. आणि जो खात्याचा विचार आहे तो त्याचं सुद्धा त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. वन विभाग सुद्धा त्या ठिकाणी पुढं त्याच्याबद्दल निश्चितच विचार करेल. आणि या दोन्ही गोष्टी नाही साहेब, याच्यावर ट्रायल बेसवर तुम्हाला आता कुठं करून दाखवणार लगेच. जर आता या क्षेत्राला लागून जे जंगल आहे त्या ठिकाणी तत्काळ प्रस्ताव बनवून 1-2 दिवसामध्ये तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवून देऊ. म्हणजे मग तो जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती माननीय जिल्हाधिकारी सर असतील किंवा वनमंत्री असतील त्याच्यावर आपल्याला सकारात्मक निर्णय घ्यायला सोपं जाईल. साहेब, विषय राहिलेला नाही, पिंजऱ्यापेक्षा पुढे विषय गेलेला आहे. पिंजरा हा विषय बिबट्यासाठी राहिलेला नाही. मांजराची जी पैदास आहे बिबट्या हा बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. विषयाचा सपोर्ट केलेला आहे. म्हणूनच आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, माननीय वनमंत्री असतील त्यांनाच आपण हा जो महत्त्वाचा विषय हा त्यांच्या निर्देशांना सांगून दिलेला आहे. साहेब, किती लोकांच्या माहिती बघायच्या, येतपर्यंत तुमचे किती माहिती घ्यायच्या, तुम्हाला अजून किती बळी घ्यायचे. तात्काळ पकडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण निर्देश दिलेले आहेत. ती सुद्धा टीम आता सोबत आहे. ती बिबट्याचा मागोवा घेत आहे. या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पिंजरे पण लागत आहे आणि ती साहेब अंदाजे नको तुमचा. तुम्ही आता ठरवून आला असाल ना इथं काय करायचं, काय योजना ती इम्प्लिमेंट काय करणार आजपासून. आपण संध्याकाळपर्यंत 10 पिंजरे या ठिकाणी आपण लावत आहोत, जेणेकरून इमिजिएट संध्याकाळपर्यंत जो बिबट आहे जो आज त्यांनी घटना घडलेली आहे तो तत्काळ पकडण्याबाबतचे सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतले. साहेब, एक प्रश्न आहे. त्या दिवशी नाही, मला एकच प्रश्न विचारायचा. त्या दिवशी साहेब खाडे साहेब, त्या दिवशी आपली शिवांशा गेलीच, ठीक आहे. त्या दिवशी तुम्ही पिंजरे लावले. दोषी कोण होता? बिबट्या. पण त्याच्यात 3 बिबटे पकडले. समजा 3 बिबटे पकडले, याच्यात खरंच दोषी बिबटे पकडला का तुम्ही सांगा बरं आम्हाला. 3 बिबटे पकडल्या, त्याच्यात दोषी खरंच बिबटे आहे का त्याच्यातला, का बिबटे नुसतं पळवतोय तो? खरा बिबटे तुम्ही पकडा. पिंजरे हा विलाद राहिलेला नाहीये.
जेव्हा ज्यावेळेस अमृतला घटना घडली होती त्यावेळेस आरोग्य साहेबांनी आम्हाला लेखी दिलं होतं की आम्ही ड्रोन आणू, ड्रोननी तपासणी करू आणि जे हॉटस्पॉट आहे त्या हॉटस्पॉटचे जे बिबटे त्या बिबट्यांना आम्ही इंजेक्शन देऊन भूल करून घेऊन जाऊ. पण कुठल्याही प्रकारचे यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्हाला टाइम लिमिट पाहिजे की कमीत कमी 10 दिवस 15 दिवस हा टाइम लिमिट पाहिजे. आणि जर या टाइम लिमिटमध्ये जर कारवाई झाली नाही तर या पुढचं आंदोलन हे कुठल्याही प्रकारचं रास्ता रोको आंदोलन होणार नाही, तर आमरण उपोषणाचं आंदोलन होईल. याची तुम्ही दक्षता घ्या आणि आम्हाला टाइम लिमिट द्या. यानंतर आपल्या काय माहिती का पहिली गोष्ट आहे ना, आम्हाला फॉरेस्ट कडून हे समजलं पाहिजे का शेतातले जे बिबटे जास्त राहत बिबटे हे सगळ्याच्या सगळ्या बिबटे उचलण्याची तुमची पॉलिसी आहे की नाही, का काही बिबटे तुम्हाला कायम स्वरूपी आमच्या बरोबर ठेवायचे एवढं सांगा. तुमची पॉलिसी आहे का उचलायची? कारण इथं पकडतात तिथं सोडतात, इथं पकडतात तिकडं सोडतात, हे चालेल तुमचं. एवढं सांगा फक्त की आम्ही आश्वासन द्या, तुम्ही कसं पकडतात मला प्रशासन आहे तिथे. आता खासदार साहेब आले, कलेक्टर साहेब आहे, हे तुम्हाला पाहिजे तेव्हा निधी उपलब्ध करून दिले. आणि जर निधी कमी पडत असतो तर आमच्या ग्रामपंचायतीला 15-16 आमच्या ग्रामपंचायतीला पैसे देतो तुम्हाला. पण मला सांगा 100% बिबटे आमच्या रानातून तुमची उचलण्याची पॉलिसी आहे का? आणि ते तुम्हाला कसं शक्य आहे एवढंच उत्तर द्या. ठिकाणी आलेले त्यांनी सुद्धा वारंवार हा प्रश्न जो आहे हा लोकसभेमध्ये मांडलेला आहे. हा विषय जो आहे हा केंद्र शासनाच्या नियमांतर्गत येतो. माननीय खासदार साहेबांनी हा विषय बऱ्याच वेळा लोकसभेमध्ये मांडला. आम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं हा विषय वरिष्ठ स्तरावरती मांडलेला आहे. आज माझे जे साहेब आहेत, माझे जे बॉस आहेत, हे सुद्धा आज दिल्लीमध्ये आपलाच विषय घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दिवाळीचा सण असला तरी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री साहेबांच्या सभेमध्ये जो फोन झाला तो केंद्रीय वनमंत्र्यांना जो फोन झाला त्या ठिकाणी त्यांनी निर्देश दिले होते की जे काही तुमचे पेंडिंग विषय आहेत ते सगळे विषय घेऊन तुम्ही मंगळवारी त्या ठिकाणी या. तर आज कॉन्झर्वेटर साहेब जे आहेत ते आज दिल्लीमध्ये आहेत आणि आपल्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत. हे जे हा जो विषय महत्वाचा जो आहे की या ठिकाणी बिबट, तर निश्चितपणे आम्हाला एक वाटतं की बिबट मुक्त गाव असावं. तर त्याला काही नियमावली आहे, त्याला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला वड लावावं लागेल जेणेकरून आपण बिबट मुक्त गाव त्या ठिकाणी आपण साध्य करू शकतो. परत बळी किती जातील साहेब? आम्हाला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची, आता तुमच्याकडे आम्ही लोक उपाययोजना मागतोय, तुम्ही काही सांगत नाही. मला वाटतं भारत देशामध्ये किती फॉरेस्ट खाती आहेत, किती लोक आहेत तुमच्याकडे कामाला, याची जर हे काढलं तर आम्हाला आमची अशी मागणी की आजपासून या ठिकाणी आमच्या ह्या पेठ भागामध्ये प्रत्येक गावामध्ये तुमचे 10 पोलीस अधिकारी त्याप्रमाणे गस्त ठेवले पाहिजे. कारण बिबट्या आज माणसावर हल्ला करतोय, आज उद्या सुद्धा एखाद्या जाईल. त्याच्यामुळे त्यांच्यावर गस्त ठेवण्यासाठी तुमची गाडी आणि तुमचे अधिकारी या ठिकाणी फिरले पाहिजे रात्रभर. कारण आजपासून हे पाठीमागे आपण पर्याय नाही उचलून घेऊन जा, हा पर्याय राहिला नाही आता जनते. साहेब आज अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. शांतता ठेवले 2 मिनिटं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.